नेस्टेशिया कायम ऑनलाईन दिसणारा हा ब्रँड मला आज मॉलमध्ये फिरता फिरता दिसला आणि मला खूप आनंद झाला. खरं तर या ब्रँडचे प्रोडक्ट्स खूप प्रीमियम आणि खूप महाग असतात. तरीही मला जे काही प्रोडक्ट्स आवडतात, त्यांची क्वालिटी आवडते, ते प्रोडक्ट्स मी नक्की विकत घेत असते. तर नेस्टेशियाचे माझ्याकडे प्लेट्स, बाउल्स आहेत, मगसुद्धा आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडे ब्रास कलेक्शन त्यांनी सगळं ठेवलं आहे आणि या पितळीच्या हंडा किती छान वाटतात. तर हे सगळं पूर्वी राजे महाराजे वापरायचे. पूर्वीच्या छोट्या छोट्या घरांमध्ये पितळी भांडी राहायची, पण आजकाल या वस्तू घरात इतक्या सुंदर दिसतात आणि वापरायला खूप छान आहेत. मुळात त्यात बनवलेलं जेवण हे खूप हेल्दी आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता पितळी भांडी परत वापरात आलेली आहेत. त्यानंतर ही काचेची भांडी, बाप रे बाप, मला काचेची भांडी खूप आवडतात आणि इथे गेल्यावर असं होतं ना की काय घेऊ आणि काय नको. त्यात ना नेस्टेशियाने असे प्रोडक्ट्स लॉन्च केले ज्यात आपण कुकिंगसुद्धा करू शकतो. हे सिरॅमिकचे प्रोडक्ट्स खूप महाग आहेत, परत त्यात भीती आहे की फुटू शकतात गॅसवर, कधी मोठा गॅस राहिला तर. पण काही रेसिपी चॅनल जे आहेत ना, ते हे असे प्रोडक्ट्स वापरतात, कारण यात बनवताना जेवण खूप छान वाटतं, व्हिडिओ खूप एस्थेटिक येतात. आणि इथले डबे वगैरे हे सगळं मी बघत होते. सगळ्यांची क्वालिटी खूप छान आहे, महाग आहे. आणि काही किचन ऑर्गनायझरसुद्धा इथे होते, तर मला यांची क्वालिटी खूप आवडली. पण सांगायचं म्हणजे सेम दिसणारं जे प्रोडक्ट आहे ना, ते फ्लिपकार्टवर सुद्धा निम्म्यापेक्षा कमी किमतीत आहे. तर हा सुद्धा विचार करा. तर हे जे आहे ना तेलाचं, ते मी सुद्धा घेतलं आहे आणि ते कमी किमतीत आहे. नेस्टेशियाचं ते खूप महाग आहे आणि सेम प्रोडक्ट आहे. तर जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा थोडं कम्पेअर करत जा या ब्रँडचं त्या ब्रँडचं. तर मी तर असंच करते. आणि ज्या म्हणजे मुली असतात ना, त्यांना सवय असते की काहीतरी घेण्याआधी ना आपण बघतो की त्या ब्रँडचं कसं आहे. तुम्ही या प्लेट्स माझ्या घरी बघितल्या असतील तर माझ्याकडे हा सेट आहे. आणि इथे ना कुशन्स वगैरे सुद्धा खूप सुंदर सुंदर होते. तर मी तुम्हाला तेच दाखवते की हे सगळं माझ्याकडे आहे असं. आणि शो पीसेससुद्धा खूप सारे होते. तर जर कधी तुम्हाला बघायचं असेल, नेस्टेशियाची वेबसाईट आहे, वेबसाईटवरनं तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आणि इथे ना स्टीलवेअरसुद्धा इतकं छान आलेलं ना, हॅमर म्हणतात त्याला, ही हॅमर डिझाईन आहे. तर हे ठोकून ठोकून बनवलं जायचं पूर्वी. मध्ये हा सगळा प्रकार बंद झाला होता, पण पुन्हा एकदा नव्याने सुरू झाला आहे. आणि आपण म्हणतो ना, पूर्वीच्याच गोष्टी पुन्हा येत आहेत, तसं काहीसं आहे.